आणि आज विशेषतः प्रशासकीय कामकाजासाठी नियोजन मंडळाचा आढावा घेण्यासाठी मी जो वेळ ठेवला होता त्याच्यातून या वर्षीसाठी अनेक मोठे उपक्रम या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला आहे। कदाचित हे जाहीर झाल्यानंतर कोणतरी असं म्हणू शकेल की निवडणुका आल्यात म्हणून हे निर्णय घेतलेले आहेत, पण ह्याच्या सगळ्या वर्क ऑर्डर आचारसंहितेच्या अगोदर आम्ही देणार आहोत। आज पत्रकार परिषद असल्यामुळं माझी जी अनेक वर्षाची मनापासूनची इच्छा होती, जे सिंधुदुर्गामध्ये मी केलं ते म्हणजे आपल्या सगळ्या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन असावं, अशी मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो, अनेक मंडळींची चर्चा करत होतो। उद्योग विभाग माझ्याकडे असल्यामुळं MIDCचा अध्यक्ष मी आहे। तर परवा झालेल्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये रत्नागिरीच्या शासकीय पत्रकार भवनासाठी 3 गुंठे जमीन आम्ही नाममात्र दरानं द्यायचा निर्णय घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना। आणि आजच्या बैठकीमध्ये हे पत्रकार भवन बांधण्यासाठी पहिल्या टप्प्याचे 1 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत। त्याचा प्लॅन देखील येत्या 7-8 दिवसामध्ये तयार होईल आणि आमचं टार्गेट 15 ते 20 तारखेच्या आत या कामाला सुरुवात करावी असं आमचं टार्गेट आहे। मी शासकीय पत्रकार भवन याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण आपल्या पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना अनेक असल्यामुळं कुठं वादामध्ये मला पडायचं नाही आणि म्हणून शासकीय पत्रकार भवन हे सगळ्याच पत्रकारांसाठी खुलं व्हावं यासाठी आज आम्ही निर्णय घेतलेला आहे। दुसरा एक निर्णय घेतला आहे की आपल्याकडे एक स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृह आहे, त्याची कॅपॅसिटी 959 सीटची आहे, पण रत्नागिरी शहर वाढतं आहे आणि विशेषतः आज मी पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये जाऊन आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आत्ताच इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 850 झालेली आहे, पॉलिटेक्निकची संख्या ही जवळजवळ 1500 आहे, मेडिकल कॉलेजची विद्यार्थ्यांची संख्या ही 500पर्यंत जाणार आहे, D फार्म असेल, B फार्म असेल, M फार्म असेल, या मुलांची संख्या देखील 500पर्यंत जाणार आहे। लॉ कॉलेज आपल्याकडे मंजूर झालं आहे, त्याची संख्या देखील 500पर्यंत जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची जी घोषणा शासनाने केली आणि ज्याची अंमलबजावणी काल अर्थमंत्र्यांनी करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे सागरी विद्यापीठ, त्याला देखील शेकडो विद्यार्थी सागरी विद्यापीठ जे होतं त्याच्यामधली देखील मुलं आहेत। आता माझ्याबरोबर कोका कोलाची मॅनेजमेंट देखील माझ्यासोबत आहे। कोका कोला स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुरू करत आहे आणि परवाच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये टाटाबरोबर आम्ही एक ट्रेनिंग सेंटर सुरू करतो आहे। असे हजारो मुलं ही रत्नागिरीमध्ये शिकतील, ट्रेनिंग घेतील, परंतु त्यांच्यासाठी कुठं ऑडिटोरियम नाही आहे, तर ते पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये बांधण्याचा निर्णय 10 कोटी रुपये खर्च करून आज आम्ही बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात देखील या महिन्याभरात आम्ही कामाची करणार आहोत। 650 ते 700। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खैराची लागवड ही फार मोठ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि आज मी ज्यावेळी आढावा घेतला वन खात्याकडनं ते माझ्या असं लक्षात आलं की खैर या झाडाची खैराची झाडं आपण जर मोफत शेतकऱ्यांना दिली आणि त्याची लागवड जर जिल्ह्यामध्ये झाली तर रोजगाराचं एक साधन फार मोठं निर्माण होऊ शकतं। म्हणून 2 कोटी रुपये हे या योजनेचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही ठेवलेले आहेत। सध्या 1 लाख खैराची झाडं आपल्याकडे तयार आहेत, त्याचं वाटप येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होईल। पुढचे 8 दिवस हे शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी आपण जाहीर केलेले आहेत। त्याच्यातनं जी नोंदणी होईल त्यांना वैयक्तिक ही रोपं शासनाकडनं वाटली जातील, मोफत देणार। यावेळी ITI साठी DPCमध्ये एक हेड निर्माण झाला आहे आणि त्याच्यासाठी 2 कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत। तर ITIचं अपग्रेडेशन करण्यासाठी 2 कोटी रुपये द्यायचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे। जिल्हा माहिती अधिकारी आमचे जे आहेत सातपुते, त्यांना गतिमान करण्यासाठी गतिमान कार्यक्रमातनं त्यांना गाडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यानंतर गोमाता संरक्षणासाठी जे काही आंदोलन झालेलं होतं, ज्या काही रास्ता रोकोच्या काही गोष्टी झालेल्या होत्या, त्याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढणं गरजेचं आहे। म्हणून एक गोमातांसाठी ॲम्ब्युलन्स द्यायचा देखील निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतलेला आहे।
इको टुरिझमसाठी यावेळी पैसे आलेले आहेत. आरेवारेमध्ये वन खात्याची जी 96 एकर जागा आहे, बरोबर ना, तर त्या 96 एकर जागेमध्ये पार्टली इको टुरिझमसाठी 2 कोटी रुपये द्यायचा आम्ही आज निर्णय घेतला. गड संवर्धनासाठी यावर्षी 4,55,00,000 रुपये आलेले आहेत. तर रत्नदुर्ग किल्ला संवर्धन आणि जयगड किल्ला संवर्धन याच्यासाठी 2 आणि 2 4 कोटी रुपये खर्च करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून नदीतील गाळ उपसण्याचा मोठा कार्यक्रम यावर्षी आपण हातामध्ये घेतोय आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीकडनं नावं घेऊन 50 लाख रुपये डिझेलला देऊन नाम फाउंडेशन मार्फत हा गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम पाऊस संपल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये सुरू करतो. आता नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा जे नाना पाटेकर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. येत्या 4 ते 5 दिवसात येऊन ते पूर्ण जिल्ह्याच्या ह्या नद्यांची पाहणी करतील आणि पाऊस संपल्यावर हा गाळ काढण्याला सुरुवात होईल. आज एक अतिशय अजून एक मुलींसाठी जो आम्ही निर्णय घेतला आहे तो म्हणजे माध्यमिक शाळा ज्या आहेत या माध्यमिक शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून फुलराणी कक्ष तयार करायचा हा एक महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आपण करतोय. कारण एक 8-15 दिवसापूर्वी ज्यावेळी शिक्षण विभागाची मी बैठक घेतली होती त्यावेळी असं एक विदारक चित्र आपलंच नाही ग्रामीण भागातलं असं पुढं आलं होतं की मुली ज्यावेळी 7वी, 8वी, 9वीच्या वर्गामध्ये असतात आणि ज्यावेळी 4 ते 5 दिवसाची त्यांना अडचण निर्माण होते त्यावेळी या मुलींची शाळेत येणारी जी संख्या आहे ही डायरेक्ट 75% घटते. आणि जर 100 मुली असतील तर 25 मुली येणं, 30 मुली येणं आणि ग्रामीण भागातल्या या मुली आहेत. आणि म्हणून हा कक्ष प्रत्येक कक्षाला 4 लाख रुपये आपण देतोय आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान हे 5 कक्ष पायलट म्हणून उभारण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी देखील आपण तरतूद केलेली आहे. शाळेतच. आणि दुसरी एक योजना अशी आहे की त्या गावातली जर महिला डॉक्टर असेल तर तिला DHO टायअप करून देणार आणि जेवढ्या त्यांच्या व्हिजिट होतील त्यांना आपण आपल्या स्कीममधून पैसे देणार. रायगडला स्मार्ट पोलीस स्टेशन ही आपण योजना राबवली. तीच योजना आपण रत्नागिरीमध्ये राबवतोय आणि जिल्ह्यातल्या काही पोलीस स्टेशनला 3 कोटी रुपये आज आपण मंजूर करून दिलेले आहेत. ते SP ठरवते. सर तुम्ही आता हे 3 कोटी पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम आहे. पाली, संगमेश्वर, कळंबणी, कामथे या ग्रामीण रुग्णालयांना देखील 50-50 लाख रुपये अपग्रेडेशनसाठी जिल्ह्यातल्या सगळ्याच ग्रामीण रुग्णालयांच्या अपग्रेडेशनसाठी 50-50 लाख रुपये दिलेले आहेत. मी आपल्याला आठवत असेल की रत्नागिरी क्लबची रत्नागिरी ऑफिसर्स आणि रत्नागिरीकर असा क्लब करण्याची एक घोषणा केलेली होती. तर त्याचं नाव आता रत्नागिरी क्लब करण्यात आलेलं आहे. रत्नागिरीचा क्लब आणि त्याची नोंदणी ही 15 ऑगस्टपासून सुरू होते. त्याच्या बांधकामाला देखील या 15 ते 20 दिवसात आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या पत्रकारांना मेंबरशिप आहे सगळ्यांना पैसे भरून. किती साधारण ते आता ठरवतील. अजून एक रत्नागिरी शहराच्या निमित्तानं MIDCनं परवा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी MIDC जास्त येतात किंवा ज्या ठिकाणी MIDCच्या मोठ्या जागा आहेत ती सिटी आम्ही स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप करतो. जशी तळोजा सिटी केली. 750 एकर जागा ही स्टरलाईटची आपल्या ताब्यामध्ये आल्यामुळं आज कोकण पट्ट्यातली सगळ्यात मोठी MIDC रत्नागिरी MIDC आहे. आणि रत्नागिरी MIDC ही रत्नागिरी शहराला लागून असल्यामुळं स्मार्ट सिटीसाठी 200 कोटी रुपये देण्याचा निर्णय परवाच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये आपण घेतला आहे. अनेक वर्ष घनकचऱ्याचा प्रकल्प रत्नागिरीचा जो प्रलंबित होता ज्याला विरोध होता त्याची जागा मिळालेली आहे. DPR त्याचा तयार होतोय. या आचारसंहितेच्या अगोदर ते काम देखील घनकचऱ्याच्या प्रकल्पाचं सुरू होईल. आज महसूल दिन आहे आणि महसूल दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो पहिला लॉट होता ऑनलाईन झालेला त्या 49,968 लाभार्थींच्या फाईलवर मी सही केली
आणि त्यांच्या 13.5 कोटीला ही मंजुरी दिलेली आहे. आपलं टार्गेट हे 2,70,000चं आहे. त्यातला हा पहिला टप्पा आहे. असे 4 ते 5 टप्पे असतील आणि रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस 2,70,000 महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये जमा होतील. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण 103 लोकांना जी मुख्यमंत्री युवा कार्यशाळा योजना आहे त्याच्यातनं प्रति महिना 10,000 रुपये सलग 6 महिने असा रोजगार निर्माण करून दिलेला आहे. 3,000चं रत्नागिरी जिल्ह्यातलं टार्गेट आहे. येत्या 15 दिवसामध्ये 50% टार्गेटपर्यंत आपण पोहोचू आणि पुढच्या सप्टेंबर 15पर्यंत 3,000 मुलांना या रत्नागिरी जिल्ह्याच्या या योजनेतनं लाभ मिळेल. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या 153 ठिकाणी 22.95 कोटी रुपये खर्च करून आपण तलाठी ऑफिस बांधतोय. त्याच्यात रत्नागिरी 65, संगमेश्वर 12, लांजा 13 आणि राजापूर 63. तसंच सर्कल ऑफिस जे आहेत ते रत्नागिरीला 11, संगमेश्वरला 4, लांजाला 5 आणि राजापूरला 10 अशी 30 सर्कल ऑफिस आपण करतोय. या परवाच्या बजेटमध्ये 26,45,00,000 रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे. तर जिल्ह्याच्या या विकासाच्या संदर्भात आपल्यामार्फत जनतेला ही खरी माहिती पोचावी यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली होती. स्मार्ट सिटीचा जो विषय आहे, MIDCच्या डोक्यात असलेला विषय, त्याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आता बांधकाम चालू आहे, ही पहिली स्टेप आपण शासनाच्या पैशातनं केली. सिव्हिल हॉस्पिटलचं आपण अपग्रेडेशन करतोय. सिव्हिल हॉस्पिटलची आपण आता इमारत बघितली असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं होते. त्याच्या बाहेर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस आहे, ते कसं झालं आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आता अधीक्षक अभियंता ऑफिस कसं होतं आहे तुम्हाला माहिती आहे. नगरपालिकेचं ऑफिस कसं होतं आहे तुम्हाला माहिती आहे. प्रशासकीय इमारत 100 कोटीची कशी होते तुम्हाला माहिती आहे. जिल्हा परिषदेची इमारत कशी होती अशी माहिती आहे. ही शासनाच्या पैशातनं स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा आपण केला. शासनाचे सगळेच पैसे आपल्याला मिळतील अशातला भाग नाही. तर याचा आपण आता आराखडा तयार करू 200 कोटीचा आणि 200 कोटीतनं रत्नागिरीची स्मार्ट सिटी बनण्यासाठी अजून काय करता येईल हे कन्सल्टंटकडनं आयडेंटिफाय 15 दिवसामध्ये करू आणि ती योग्य कामं, मग टुरिझम असतील, रस्त्याची असतील, गटारांची असतील, जी काय असतील, पण गटाराची कामं ही प्रायोरिटी नाही. आता उदाहरणार्थ पोळातले रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण करू शकलो नाही शासनाच्या नियमाप्रमाणे. काही जर असे दरवर्षी पडझड होणारे रस्ते असतील ते आपण त्याच्यातनं घेऊ. यासाठी 200 कोटी रुपये आपण मंजूर केले. आता STचं आपण ऑफिस बघितलं असेल. STचं ऑफिस आता स्मार्टमध्ये आपण करतोय. त्याच्या बाजूला जे विरंगुळा म्हणून होतं ते आपण चांगल्या पद्धतीनं करतोय. तुम्ही जर MIDCमध्ये गेला, MIDCची दोन्ही गेस्ट हाऊस आपण बघितली 5 स्टार. तर अशा पद्धतीचा हा स्मार्ट सिटीचा कॉन्सेप्ट आहे. स्किल सेंटर, इमारती, सगळ्या इमारती म्हणजे शहरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं शहर वाटलं पाहिजे. बाजूला आमची MIDC आहे, MIDCचा उपयोग शहरासाठी झाला पाहिजे. अशा पद्धतीनं हा स्मार्ट सिटीचा कॉन्सेप्ट आहे. सर, काल आपण एका ह्याच्यात सांगितलंय की रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात राजापूरमधून किरण सामंत यांचं नाव जाहीर केले. नेमकं काय आहे? मी आपण म्हटलं का कुठे कोणाला मुलाखत देताना टीव्ही चॅनलला मुंबईला की माझं तिकीट अजून फायनल झालेलं नाही. त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजापूरमध्ये शिवसेना लढणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्या ठिकाणी भैया इच्छुक आहेत हे देखील जगजाहीर आहे. पण मी काल कुठेही दिवसभरामध्ये मला रत्नागिरीचं तिकीट मिळालं आणि त्यांना राजापूरचं मिळालं असं कुठेही म्हटलेलं नाही. हा सगळा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. त्याच्यामुळे मी असं बोललो आहे कालच्या एका पत्रकार परिषदेमध्ये की तिन्ही नेत्यांनी तिकीट वाटपाची चर्चा सुरू केलेली आहे आणि पहिली यादी जी आहे ही लवकरात लवकर जाहीर होईल आमची महायुतीची, असं मी बोलतो. राजापूरचं तिकीट किरण सामंतला मिळणार, त्यासाठी आपण प्रयत्न करणार. तर एक महत्त्वाची गोष्ट की शिवसेनेची ती उमेदवारी आहे, शिवसेनेला आम्ही मागितलेली आहे आणि ती जागा शिवसेनेला मिळेल. सर, विधानसभा आता जी आहे ती भाजप स्वबळावर लढणार 5ही जागा इच्छुक आहे वगैरे अशा वेळेला महायुती व मित्रपक्ष म्हणून आपली भूमिका काय असेल? मला असं वाटतं की कालच MSRDC रेस्ट हाऊसला जी एक कमिटी आहे ज्याचा प्रमुख मी आहे, माझ्याबरोबर प्रसाद लाड आहे, योगेश टिळेकर आहेत, शिवसेनेमध्ये माझ्याबरोबर आशिष कुलकर्णी आहेत,
अशांची मिटिंग तिघांचाही कॉमन दौरा करण्याची महाराष्ट्रामध्ये झाली. त्याच्यामुळे जर कोण स्वबळाच्या गोष्टी, मला माहीत नाही कोण करतं आहे, जर करत असतील तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. काल पाहिजे तर त्याचं रेकॉर्ड मी तुम्हाला देतो, मिनिट झालेली. मी, प्रसाद लाड, आशिष कुलकर्णी आणि आमचे सगळे सहकारी बसून कोल्हापूरवरनं कशा पद्धतीनं कार्यक्रम तिघांचे सुरू करायचे, सिंधुदुर्गातनं कसे करायचे, कुठच्या जागा कशा पद्धतीनं आम्ही लढणार आहोत, तर प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे. कदाचित काही लोक त्या कमिटीमध्ये नसल्यामुळे त्यांना हे माहिती नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक आहे, ही महायुतीच लढणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असे आम्ही लढणार. पण कोकणातल्या जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? कारण जे मला मिळालेल्या माहितीनुसार असं ठरलं की 15 पैकी 8 जागांवर शिवसेना लढू शकते, 5 जागांवर भाजप, 2 जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाऊ शकतात कोकणात. तर असं काही नाही, मला याच्यातलं असं वाटतं की सावंतवाडीची जी जागा आहे, सावंतवाडीची जागा ही दीपक केसरकर स्वतः लढलेले आहेत. त्याच्यामुळं तिथं काय ऑप्शन असू शकत नाही. इथली जागा शिवसेना म्हणून मी लढलेली आहे. उमेदवारी जरी कोणाला मिळेल मला माहीत नाही, पण ही शिवसेनेची जागा आहे. योगेश कदम खेडमधनं लढलेले आहेत, त्याच्यामुळे योगेश कदमांची जागा ही खेडची आहे. तसं शेखर निकम NCPचे आहे, ते NCPतनं लढलेले आहेत म्हटले तर ती जागा त्यांची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जे लढलेले आहेत, जे निवडून आलेले आहेत, त्यांना कुठं ऑप्शन आहे असं मला वाटत नाही. तरी देखील हा अधिकार जो आहे हा तिन्ही नेत्यांचा आहे आणि मित्रपक्षांच्या नेत्यांचा आहे. ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. एक मात्र नक्की आहे की कोकणापासूनच तिकीट वाटपाच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे, होईल आणि याच्यातनं लवकरच आपल्याला कुठचे मतदारसंघ कोणाकडे आहे ते आपल्याला सर, गुहागर आणि राजापूर हे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यातले गुहागर भाजप मागते आणि राजापूरही भाजप मागते अशी काही चर्चा, म्हणजे ते मागणी, म्हणजे त्यांनी दावा केलाय त्याच्यासाठी विद्यमान. कारण रत्नागिरीची जागा ही जर शिवसेनेला गेली तर मग त्या 2 जागेची त्यांची मागणी. जागा कुणीही कुठची मागू शकतो. आता बहुतेक कुठेतरी याची निवडणूक लागली ना, पोटनिवडणूक, राहुल गांधी 2 जागेवरनं, तर मी पण तिकीट मागू शकतो. मला तिकडे तिकीट पाहिजे खासदारकीचं. त्याच्यात काही अर्थ नाही. मला असं वाटतं की नेते मंडळी मॅच्युअर्ड आहेत, त्यांना राजकीय ज्ञान आहे, त्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये त्यांची घालवलेली आहे. त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. आताच भाजपची पत्रकार परिषद झाली, म्हणजे त्यांची परिषद आहे, तर त्या परिषदेमध्ये काही ठराव येणार आहे, त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. तर त्यांचं असं म्हणणं आहे तर युती झाली नाही तर आम्ही नाहीतर आम्ही 2 पारंपरिक जे 2 मतदारसंघ आहेत त्याची आम्ही मागणी करणार आहोत. आता त्या 2 मग दावा असं कोण बोललं? भाजपचे जिल्हाध्यक्ष राजस्थान. मला मी असं काय म्हटलं की ते जिल्हा स्तरावर काम करतात, मी कमिटीमध्ये काम करतो. समन्वय समितीची मी नावं तुम्हाला घेऊन सांगतो. धनंजय मुंडे NCPतनं, छगन भुजबळ NCPतनं, दिलीप वळसे पाटील NCPतनं, सुधीर मुनगंटीवार BJPतनं, चंद्रकांत दादा पाटील BJPतनं, त्याच्यानंतर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे BJPतनं, शिवसेनेतनं उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे. त्याच्यामुळे आम्ही जे काय ठरवतो ते खाली कोणाला माहीत नसतं. आता बावनकुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जर समन्वय समितीमध्ये असतील तर मी आजच्या पत्रकार परिषदेवर कशाला बोलू ना. चंद्रकांत दादांसारखा मोठा नेता त्याच्यामध्ये आहे, सुधीर भाऊंसारखा आहे, तर मी इथं जी पत्रकार परिषद होते, इथं जे काही कोण बोलतात तर मी कशाला बोलू. म्हणून मी म्हटलं या जिल्हा स्तरावरच्या पत्रकार परिषदेच्या आहेत, त्यांच्या भावना असतात कार्यकर्त्यांच्या की ही सीट मला मिळाली पाहिजे. किती मतं आहेत हा नंतरचा विषय आहे, पण ही जागा मला मिळाली पाहिजे, ती जागा मला मिळाली पाहिजे हा प्रत्येकाचा आग्रह असतो आणि कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये काही चूक नाही. प्रत्येकाला वाटत असतं की जरी आपण नगरपालिकेला पडलो असलो तरी देखील मी आमदार झालो पाहिजे अजून, असा प्रत्येकाची भावना असते. असं काही नाही, नेते मंडळी निर्णय घेतील, समन्वय समिती निर्णय घेईल. अजून एक सांगतो, अजून एक दुसरी जी कमिटी झालेली आहे, कॅबिनेट मंत्री म्हणून मी स्वतः त्याच्यामध्ये आहे, मी स्वतः आहे, आशिषजी कुलकर्णी आहे, प्रसाद लाड आहेत, योगेशजी टिळेकर आहेत, शिवसेनेतनं संजय खोडके आहेत आणि धनंजय मुंडे किंवा अनिकेत तटकरे आहेत. त्याच्यामुळे या कमिटींचं ह्यांना काय कोणाला माहितीच नसतं ना. ते धोरण ठरवणाऱ्या कमिट्या आहेत. आम्ही धोरण ठरवू, इकडं पाठवू, तेव्हा पत्रकार परिषद वेगळी होईल असं म्हटलं. सर, रेशन ऑफलाईन आणि ऑनलाईनचा जो जिल्ह्यात गोंधळ झालाय, जुलैचं रेशन धान्य हे आता ऑगस्टमध्ये द्यायचं, या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी ही बैठक घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की आज किंवा उद्या त्याच्यावर निर्णय होईल.
लाडकी बहीण झालं ना? योजनेमध्ये कालच मिटिंग झाली. या महिन्यापुरतच आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहे की कर्जदात्यांचं हा पैशाचा अपव्यय आहे सीएने का याचिका दाखल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयात. मला असं वाटतं ते काँग्रेसशी संबंधित असतील, कोणी केली मला माहीत नाही. आणि सरकारला अधिकार आहे. राजस्थानमध्ये देखील हे अशा योजना येऊन गेलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ह्या योजना येऊन गेलेल्या आहेत. ते खटखट म्हणजे ऐकलं नाही तुम्ही त्याच्या मग ती पण स्कीमच होती हां खटाखट. त्याच्यामुळं हा सरकारला अधिकार आहे योजना करण्याचा आणि योजना अतिशय चांगली आहे आणि हायकोर्टात दाखल केल्या असल्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही. शेवटी ती न्यायप्रविष्ट व्हावं. तर जरांगे पाटील साहेब निवडणूक लढवण्याचे कार्य आहेत आजच संदर्भातला आढावा घेतला कदाचित विधानसभेत ते लढवू शकतात. शुभेच्छा आहेत माझ्या पक्षाच्या. सर 2 दिवसापूर्वी शहरात जे खड्डे होते, जनता दरबार आम्ही रत्नागिरीकर यांनी काहीतरी बोलवला होता आणि त्यांनी तो रद्द केला पोलिसांच्या. यानंतर जे काही वातावरण निर्माण झालं किंवा जे अफवा पसरवल्या गेल्या या संदर्भात पालकमंत्री म्हणून आपण सांगू शकता का की विकासाची कामं झालेली आहेत शहरात? आपण एक काम करू. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे. मी इथं आता तारांगणाला सकाळी जाऊन आलो. माझी खरंच विनंती आहे. विकास काय असतो मी तुम्हाला 1-2 मिनिटात दाखवतो. आता मी कुठेतरी वाचलं तथाकथित आम्ही रत्नागिरीकरांनीही बनवलेली होती. त्याच्यामध्ये कोण होतं? मी जी पोलिसांकडनं माहिती घेतली ती त्याच्यामध्ये मिलिंद साहेब होते. ते काय मला विरोध करतील ह्याच्यामध्ये काही नवीन नाही. म्हणजे मी जिथं असतो त्याच्या विरोधात ते असतात. ते काही मला नवीन नाही. ते त्यांनी करतच राहावं. पण दुसरी जी व्यक्ती होती आणि असं रत्नागिरीकरांबद्दल मला आदर आहे आणि मी रत्नागिरीकरांची इतके वर्ष सेवा केलेली आहे. पण दुसरी व्यक्ती जी होती त्या व्यक्तीवर फ्रॉडच्या अनेक केसेस दाखल आहेत आणि मला असं पोलिसांनी सांगितलं की ती व्यक्ती इथल्या रत्नागिरीतल्या लोकांचे पैसे द्यावे लागतील म्हणून 2 ते 3 वर्ष रत्नागिरीच्या बाहेर होती आणि गेले 7 ते 8 महिने ती रत्नागिरीमध्ये आलेली आहे. तर मला देखील आपल्याला विनंती करायची आहे की आपण ज्यांच्या नावावर आम्ही रत्नागिरीकर हा शिक्का मारतो तो रत्नागिरीकरांचा अपमान होणार नाही असा शिक्का असला पाहिजे. कारण जी व्यक्ती होती ती सगळ्या रत्नागिरीकरांना फसून पलायन केलेलं होतं असे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही रत्नागिरीकर हा जो काही विषय झाला हा रत्नागिरीकर तिथे जाऊन झाला पण तुम्ही त्याला माझे समर्थक असं विरोध लावलं. त्याच्यामुळे ठीक आहे माझे समर्थक गेले असतील रत्नागिरीकर गेले असतील पण ते लाखोंच्या संख्येनं कोण उपस्थित नव्हते आणि पोलिसांच्या सांगण्याने ती रद्द झाली नव्हती. तुम्ही संतोष नरावडेंची जर मुलाखत घेतली तर तुम्हाला कळेल की तिथे 5 देखील लोक उपस्थित राहिली नाही म्हणून त्यांनी ती रद्द केली. परंतु जे रत्नागिरीकर गेले होते त्यांना सांगायचं होतं की बाबा रस्त्याला खड्डे पडले. मी जे ऐकलं आणि तुमच्याकडनंच बघितलं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की रत्नागिरीला खड्डे पडले हे आम्ही नाकारत नाही. ती भरण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून नक्की पालकमंत्र्यांची आहे. पण अन्य रत्नागिरी शहरामध्ये जी पालकमंत्र्यांनी कामं केलेली आहेत या कामांना बदनाम आपण करू नये ही भूमिका तिथं मांडली गेली. सर शहरात मोठ्या प्रमाणावर हजारो कोटीच्या वर विकास कामं झालेली आहेत पण तुमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख जे नागरिकांपर्यंत शहरात तालुक्यात किंवा जिल्ह्यात जी कामं सुरू होतात ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलं असं वाटतं? मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवले असते. मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं योजना पोचवण्याचं काम ह्या रत्नागिरीमध्ये सुरू आहे. महिला आघाडींची आता माझी मिटिंग आहे. महिला आघाडी तर वाडीवर जाऊन आपली जी माझी लाडकी बहीण योजना पोचवत आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील जिल्हा परिषदेमध्ये काही स्वयंघोषित पुढारी गेले होते हे दौरे बंद करा म्हणून. आता ज्यांना पोटसूळ आहे आणि ज्यांनी देवच पाण्यात बुडवून ठेवले त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु मला असं वाटतं की या योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहे आणि याची प्रचिती तुम्हाला ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये येईल. खासदार महेश मस्किनना मुंबई हायकोर्टाची नोटीस आलेली पाहायला मिळते. राजन विचारांनी सर्व अपील केलेलं होतं. एका गुन्ह्यामध्ये दोष ठरवलं होतं पण प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचा उल्लेख नव्हता. आता त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर ती नोटीस आली नाही. जर नोटीस पाठवलेली असेल त्याचं उत्तर नरेश मस्के देतील. जर आपण कोर्टामधला मॅटर आहे याचिका कोणी दाखल केली त्याचं नोटीस पाठवलेलं त्याच्यावर त्यांचा वकील त्यांना उत्तर देईल. विनायक राऊत पुण्यामध्ये असं म्हणाले की समाजसेवांच्या विरोधामध्ये अभियान सुरू झालेलं आहे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार काही नाही. माझ्या विरोधात अभियान असू दे नको असू दे मी निवडून येतो काय मला कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही.
ज्यांचं विसर्जन करायला ते निघाले होते त्यांनीच त्यांचं विसर्जन केलं, याची नोंद त्यांनी घ्यावी. मी त्यांच्यावर टीका पण करत नाही, त्यांच्यावर बोलत पण नाही, कारण मी राजकीय एथिक्स पाळतो. मी कुठेही उद्धव ठाकरेंवर पण टीका केलेली नाही. आता ती टीका ते लावून घेत असतील त्याला मी काय करू. त्याच्यामुळे विनायक राऊतांबरोबर मी सोबत काम केलं आहे, त्याच्यामुळे मी राजकीय एथिक्स पाळतो. आता तेच सांगत होते मी नारायणराव राणेंचं विसर्जन करणार, त्यांनीच त्यांचं केलं. तर तुम्ही दोघांनी बघा ना काय काय झाले ते, आम्हाला काय झालं मध्ये ओढता. आमच्या मतदारसंघानं जे काही करायचं ते केलं. त्याच्यामुळं मी काय उद्धव ठाकरेंवर बोललेलो नव्हतो. आता जे काय मी काय बोललो हे पण सांगतो. मी काय बोललो की मुस्लिम बांधव आणि भगिनींची जी मतं पडली ती मतं आम्हाला पडली हे सांगण्याचं धाडस ज्यांच्यामध्ये नाही ते राजकारण करू शकत नाहीत. आणि हे मुस्लिम बांधवांना कळलेलं आहे. हे वर्मी कदाचित लागलं असेल, त्याला मी काय करू. मी काय राऊतांवर पण बोललेलो नव्हतो, त्यांच्यावर पण बोललेलो नव्हतो. त्यांनी आपल्या अंगाला लावून घेतले, त्याला मी काय करू. त्याच्यामुळे आम्ही 2 महिन्यापूर्वी असं ऐकलं होतं ते यांचं विसर्जन करणार, ते बघा ना पहिलं काय झालं. ते 3 लाख मतांनी निवडून येणार होतं, त्याचं काय झालं. मला देखील बोलता येतं, पण मी राजकीय एथिक्स पाळतो. माझं देखील तोंड फाटकं आहे, मी देखील कोकणातला आहे, याची प्रत्येकानं नोंद घ्यावी. गाळ उपसा केल्यामुळे चिपळूणला यावर्षी पुराचा काही फार त्रास झाला आहे, पण खेड आणि राजापूरला मात्र भरपूर त्रास झाला. फक्त गाळ उपसा हाच त्याच्यावरती सोल्युशन नाही, नक्की बरोबर आहे. वाशिष्ठी नदीचा गाळ काढल्यामुळं आज चिपळूणला 2 वर्ष त्रास झाला नाही, हे स्वतः आपण बघितलेलं आहे. पण जगबुडीचा गाळ काढण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो. त्याचं कारण मँग्रोव्ज, त्याची परवानगी मिळायला जवळजवळ 6 ते 7 महिने गेले आणि त्या 7 महिन्यामध्ये जगबुडीचा आम्ही गाळ काढू शकलो नाही. तो जर वेळेवर काढला असता तर खेडमध्ये देखील ही परिस्थिती टळली असती. म्हणून आजच अर्जुना नदी आणि कोदवली नदी त्या राजापूरच्या आहेत, त्यांना देखील आज मी पैसे मंजूर केलेले आहेत आणि ते पावसानंतर तातडीनं गाळ काढण्याचा मी निर्णय घेतला आहे. गाळ जर काढला व्यवस्थित नियोजन करून, आणि मी विशेषतः नाम फाउंडेशनला धन्यवाद देईन की कमी पैशामध्ये जादा काम त्यांनी करून दाखवलं या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे तशा पद्धतीनं त्यांना बरोबर घेऊन काम करू. काढलेला गाळ किनाऱ्यावरच ठेवला जातो असा राजापूरचा मागच्या वेळेचाही अनुभव आहे आणि तो परत नदी देतो. नाही, ही खरी जबाबदारी त्या जलसंपदाची किंवा जलसंधारणाची आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमधले देखील निर्णय घेतले आणि गाळ काठावर असू नये ही आमची भूमिका आहे. सर, याला अनुसरूनच एक विषय की केंद्र सरकारमध्ये असं जे खूप विषय जे आहेत त्या निश्चित करायचे, त्या निश्चित करून त्याच्या बाहेर जे काय बांधकामं किंवा ते जे असतात या संदर्भात ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये त्या 8 ते 10 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी, कारण देवेंद्रजींचा तो विभाग आहे, ते 8 ते 10 दिवसामध्ये मिटिंग घेऊन 17 शहरं त्याच्यामध्ये आहे. राजापूर आहे, चिपळूण आहे, महाड आहे, असे 17 शहरं महाराष्ट्रातले तर मार्ग काढू. दोन विषय आहेत, परमनंट असलेली लोक आणि तासिका तत्वावर असलेली लोक. तासिका तत्वावर असलेली लोक त्यांना पगार वेळेवर मिळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्या संदर्भामध्ये स्वतः चंद्रकांत दादांनी मोहितकर नावाचे जे त्यांचे संचालक आहेत त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये व्हिजिट करून हा प्रश्न सोडवण्याचा आदेश दिलेला आहे. आणि जे प्राध्यापक कमी आहेत हे प्राध्यापकांची भरती जी सुरू केली होती ती काही कारणास्तव थांबली होती, ती देखील आता सुरू झालेली आहे. संगमेश्वरच्या ITIची जी इमारत आहे तिथे अस्वच्छता आहे आणि तिथे पाण्याची गळती पण आहे. कालच ते फोटो बघितले. आता ही बातमी ज्यांनी फोटो पाठवली त्यांनी तुम्हाला दिली काय मला माहीत नाही, पण याच्यासाठी काय 7, 8, 10 लाख रुपये लागणार आहेत ते मंजूर आज केले. पण जिल्हा परिषद आता जुनी इमारत आहे मध्यंतरी दुरुस्ती झाली ते आसपास म्हणजे गळती लागली आहे. त्याला पर्यायच नाही, त्याला काही उदय सामंत कारणीभूत नाही. उदय सामंत पण नाही आणि उदय बने पण नाही. त्याच्यामध्ये काय झालंय की त्या इमारतीचं जे लाईफ आहे ते किती वर्षाचं आहे, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट काय आहे, ती इमारत आपण आता काय ही नवीन इमारत होईपर्यंत त्याची डागडुजी आपण केलेली आहे. ती करताना म्हाडाची मुंबईची इमारत जशी करतात त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. पण अजून 1 वर्ष जाईल. 6-7 महिन्यानंतर या इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला, ती वापरात आली की मग ही इमारत चांगली करता येईल. आताच ताबडतोब आपण जर ती करायला गेलो तर ती अडचण. काय झालं
सर, महेश सामंत नाही, त्याला 3 वर्ष मुदत आहे ना त्याला. महेश सामंत बोलले 70 कोटीचं लाडकी योजनेसाठी जे पैसे आलेले आहेत ना ते राज्याकडून महेश सामंत हा तुमच्याशी बोलले का? मी त्यांना एक विषय सांगितला होता. नाही. शासनाने 270 कोटी लाडकी बहीण योजने प्रसिद्धी वगैरेसाठी मंजूर केली आहे आणि 51 कोटी सोशल मीडियासाठी आहे. पण त्यांची ती एक कंपनी नियुक्त करणार आणि देणार. त्याऐवजी सर आपण प्रत्येक जिल्ह्यात 1-1 कोटी जिल्हाधिकारी माहिती अधिकारी. हा मला असं वाटतं की हा अधिकार माझा नाही. नाही पण हे मला असं वाटतं की काल MIDCचे ॲडव्हर्टाईज आलं की नाही मला माहीत नाही. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने येतात. माझ्या डिपार्टमेंटबद्दल बोलू शकतो, मला दुसऱ्यांच्या डिपार्टमेंटबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. सीएम साहेबांचं काय नाही. 20 तारीख. अरे आधी भरपूर लोकांनी पाण्यात देव ते मला बघायला लागले जरा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.